नमस्कार. आपले खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदित जावो. मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून पुढील नियम पाळलेच पाहिजेत. पहिला नियम, संक्रांतीच्या दिवशी घरातील सर्वांनी, पुरुष, महिला, मुलं सगळ्यांनी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून नवे वस्त्र परिधान करावे. सूर्यदेवाला नमस्कार करावा. घरातील कर्त्या पुरुषाने सूर्यदेवाला पाण्यात तीळ मिसळून अर्घ्य द्यावा आणि इतरांनी नमस्कार करावा. लक्षात ठेवा, संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी असते. त्या दिवशी घरातील सगळ्यांनीच आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ किंवा पांढरे तीळ मिसळून केस धुवावेत, म्हणजे डोक्यापासून तळ्यापर्यंत स्नान करावे. यामुळे आपली पीडा दूर होते अशी मान्यता आहे. संक्रांतीचा सण 3 दिवसाचा असतो, त्यामुळे शक्यतो यावेळेस नॉनव्हेज खाऊ नये. यामुळे घराचे पावित्र्य कमी होते. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ देऊन एकमेकांशी गोड बोलावे असा संदेश दिला जातो. त्यामुळे त्या दिवशी घरात कुठल्याही प्रकारचा कलह, भांडण, तंटा करू नये. मकर संक्रांतीचा हा नवीन वर्षाचा पहिला सण असतो. या दिवशी जर आपल्या घरात कटकट असली तर तीच कटकट आयुष्यभर असते असं म्हटलं जातं. म्हणून शक्यता तेवढी या दिवशी शांतता ठेवावी. संक्रांतीच्या दिवशी दानधर्माला देखील अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याकडून शक्य होईल तेवढे गोरगरिबांना दानधर्म नक्की करा. संक्रांतीच्या दिवशी दारी आलेल्या भिक्षुकाला खाली हाताने कधीच पाठवू नका. धान्य, अन्न जे असेल ते थोडेफार आपल्या परीने द्यावे. तसेच द्यायचे नसेल तर किमान त्यांचा अपमान करू नये, कारण सणासुदीला दाराशी आलेले लोक देवास्वरूप असतात. संक्रांतीला जो रंग वर्ज्य असेल त्या रंगाचे कपडे घरातील कोणत्याच व्यक्तीने शक्यतो घालू नये आणि साडीसुद्धा नेसू नये. ज्या वेळेस तुम्ही सुगड पूजन करता त्यावेळेस एक सुगड देवाला आणि एक सुगड तुळशीला सर्वात आधी ठेवावी. त्यानंतर सवासिनीला द्यावे. संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणजे संक्रांतीचा कर असते. त्या दिवशी शक्यतो खूप लांबचा प्रवासला तसेच अनोख्या ठिकाणी जाऊ नये असे म्हटले जाते. संक्रांतीचा दुसरा दिवस अमावस्येच्या दिवसाप्रमाणेच असतो. त्या दिवसाला शुभ दिवस मानला जात नाही, त्यामुळे हे टाळावे. मकर संक्रांतीला सुवासिनींना नव्या बांगड्यांचा चुडा भरला पाहिजे. त्यातल्या त्यात हिरवा आणि लाल रंगाचा चुडा भरल्याने आपलं सौभाग्य वाढतं. उपवासाच्या दिवशी आपण जसं पावित्र्य पाळतो तसेच पावित्र्य संक्रांतीच्या दिवशी देखील पती-पत्नीने पाळले पाहिजे. संक्रांतीच्या दिवशी देवांना स्नान घालून नवे वस्त्र घालावे. तसेच पुष्पहार अर्पण करून नैवेद्य आठवणीने दाखवा. संक्रांतीच्या दिवशी जर मासिक पाळी आली असेल तर तुम्ही सर्व करू शकतात, फक्त देवपूजा किंवा देवाशी संबंधित कोणतेही कार्य करू नका. तुम्हाला तुमच्या घरातील पुरुषाला देवपूजेशी संबंधित कामं करायला लावायचे आणि तुमच्या हाताने बनवलेला नैवेद्य अर्पण करू नका. त्यापेक्षा बाजारातून काहीतरी गोडधोड आणून देखील तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून दाखवू शकता. कारण संक्रांत हा वर्षाचा पहिला सण असल्यामुळे घरात गोडधोड बनवून सगळ्यांनीच खावा. यामुळे परिवारामध्ये गोडवा टिकून राहतो. मकर संक्रांतीच्या दिवशी घरातील मोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा. या निमित्ताने मुलं देखील शिकतात आणि मुलांना देखील मोठ्यांचा आशीर्वाद घेण्याची सवय लागते.